ट्रॅफिक, डायव्हर्जन, खड्डे, स्पीड ब्रेकर, चिखल, दगडमाती, ॲक्सिडेंट, हातपाय मोडून घेतले. अहो इतकंच नाही, ह्या नाशिकच्या रस्त्यांसाठी आपले जीव सुद्धा दिले. का झाली अशी नाशिककरांची परिस्थिती? का आहे नाशिकची अशी स्थिती? स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या नाशिकमध्ये अशी परिस्थिती का झाली? त्यापैकीचं एक मुख्य कारण म्हणजे आपलं द्वारका सर्कल. नेमकं काय सुरू आहे त्या द्वारका सर्कलमध्ये? त्या द्वारका सर्कलच्या कामाची काय प्रगती आहे? त्या द्वारका सर्कलचा अंडरग्राऊंड बोगदा ज्या दिवशी सुरू होईल त्याच्यानंतर नाशिककरांच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? खरंच फरक पडणार आहे का? चला शोधूया उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये. वंदे मातरम. जय हिंद मित्रांनो. आपण आलो आहोत द्वारका सर्कल येथे. द्वारका सर्कल आपल्याला माहिती आहे नाशिकचा अतिशय महत्त्वपूर्ण असा पॉइंट आहे जिथे अनेक रस्ते येऊन मिळतात. द्वारका सर्कल प्रमाणेच आपल्याला माहिती मुंबई नाका सर्कल जो आहे, ज्योतिबा फुलेंची, मा सावित्री फुलेंची मोठे मोठे पुतळे लावलेले. तर मित्रांनो, ह्या द्वारकाच्या सर्कलचं कन्स्ट्रक्शन गेल्या साधारण 6 ते 7 महिन्यापासून सुरू आहे. आणि आपल्याला माहिती इथं पूर्वी पदचाऱ्यांना जाण्यासाठी इथं खाली बोगदे होते. ते बोगदे कधीच वापरण्यात नाही आले. ते मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेस बांधलेले होते. तर ते बोगदे आता तोडून कुठेतरी आता वाहनं जायला पाहिजे. कमीत कमी सिटीमध्ये जे लोक जाणार आहे, नाशिक रोड, काठेगल्ली, बोधलेनगर इकडनं जे सिटीमध्ये लोक जाणार आहे ते थेट नाशिकमध्ये जाऊ शकतात, नाशिकच्या जुन्या शहरामध्ये जाऊ शकतात. त्यासाठी हा बोगदा बांधण्यात येतोय. हा बोगदा साधारण 2 लेनचा असणार आहे. आणि हा जो प्रोजेक्ट आहे द्वारका ते नाशिक रोड 6 लेनचा प्रोजेक्ट असणार आहे. या 6 लेनमध्ये 3 लेन एका बाजूने, 3 लेन एका बाजूने असणार आहे. पूर्वी 25 मीटरचा हा रस्ता होता, जो आता वाढून 45 मीटरचा करण्यात येणार आहे. 7.5 मीटरचे सर्व्हिस रोड असणार आहे आणि 2.5 मीटरचे इथं फुटपाथ असणार आहे. ह्या रस्त्यामुळं, ह्या बोगद्याच्या ह्या सगळ्या कामामुळं इथं अनेक झाडं तोडण्यात आली. त्याचप्रमाणे अनेक इथं जे दुकानदार आहे, जे वर्षानुवर्षांपासून आहे, ते पण त्यांची पण दुकानं धोक्यामध्ये आहे. तर आपण ह्या बोगद्याचं काम चालू असल्यामुळं काठेगल्लीच्या पुढं खरं तर कोणत्याही वाहनाला एंट्री करायला प्रतिबंध आहे. परंतु छोटी वाहने तरी येतात इथून. जी लोकल आहेत ते, ज्यांची इथं दुकानं वगैरे आहेत, ती छोटी वाहनं येतात. आणि इतर जी मोठी वाहने त्यांना सगळीकडं ड्रीम सिटीच्या सिग्नलवरून म्हणा किंवा त्याच्या आधीच्या सिग्नलवरून सगळीकडे डायव्हर्जन करून टाकलेलं आहे. तर इथं कोणत्याही आता अवजड वाहन, बस वगैरे इथं आता येत नाही. तर याचा त्रास सगळ्यात जास्त कोणाला झाला असेल तर तो नाशिककरांना झालेला आहे. कारण त्या ट्रॅफिकमुळे जे छोटे छोटे रस्ते, अंतर्गत रस्ते सगळे नाशिकचे आहेत, ते सगळे ट्रॅफिकमुळे लोक त्रस्त होऊन गेलेले. ते सगळे रस्ते खराबच आहेत नाशिकचे, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर खरोखर ह्या बोगद्याचा काय फायदा होणार आहे नाशिककरांसाठी ते आपण बघूया. आज काय परिस्थिती आहे ते बघूया आणि आशा करूया की ह्या बोगदा खरोखर एवढे पैसे खर्च करून केल्यानंतर ह्या बोगद्याचा खरोखर नाशिककरांना फायदा होईल. आपण बघू शकतो इथं जे द्वारकाचं जे अंडरग्राऊंड पास आहे त्याचं काम अगदी प्रगतीपथावर आहे. ही फायनल फुटिंग आहे रस्त्याची आणि इथे पण फायनल फुटिंग झालेली आहे. मधला रस्ता कुठेतरी बाकी आहे. आपण अगदी बोगद्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला जे इथून दिसतंय ते म्हणजे समजा 2 मोठ्या गाड्या, समजा 2 मोठे ट्रक हे किंवा हे असे जे हायवा आहे, हे जर 2 एका वेळेस ह्या बोगद्यात घुसले तर दोघांचं इथून पास होणं अवघड आहे असं मला दिसतंय. हां, एक मोठी ट्रक आणि एक छोटी कार इथून पास होईल एवढी ही जागा आहे. आता आपण प्रत्यक्ष ज्यासाठी एवढा अट्टहास केला होता त्या द्वारकाच्या खालच्या बोगद्यामध्ये आहोत आणि इथून बघू शकता हे एवढं मोठं वाहन याच्यामध्ये सहज घुसलेलं आहे. म्हणजे जे लांबून दिसत होतं आपल्याला अगदी छोटंसं हा बोगदा आहे, तर तसं नसून हा चांगल्यापैकी बऱ्यापैकी मोठा बोगदा आहे आणि बऱ्यापैकी मोठी वाहनं याच्यामधून पास होऊ शकणार आहे. आणि ही जी भिंत दिसते तुम्हाला आता, ही भिंत इथं ती विहीर सापडली होती जी 200-300 वर्षपूर्व जुनी विहीर होती, ती आपल्याला सापडली होती. आणि समोर जे दिसतंय तुम्हाला ते काठेगल्लीचा सिग्नल आहे, त्याच्याकडनं आपण आता व्हिडिओ करत आलेलो आहोत. हा जो बोगदा आहे, ही जी लाईन आहे वरतून जाणारी,
ही नुकतीच ओपन करण्यात आलेली आहे. आता वरतून या लेननी ट्रॅफिक पास होते. आता बरोबर माझ्या डोक्यावरती द्वारका सर्कल आहे बरं का. जिथं अगदी मी लहान आहे तेव्हापासून ट्रॅफिकचे गडबड होतेच, बिलकुल याच्यावरती आता द्वारका सर्कल आहे. आणि आता ही जी सगळ्यात महत्त्वाची ही दुसरी लेन आहे बघा, हिचं सेंटरिंगचं काम चालू आहे. आता थोड्याच दिवसात ही पण जेव्हा लेन बांधून होईल, हा स्लॅब पण जेव्हा बांधून होईल, तेव्हा खऱ्या अर्थानं हा बोगदा चालू झाला असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आता काय होणार आहे, तर हा जो रस्ता दिसतोय इथून हा एक टप्पा राहणार आहे वाहतुकीसाठी, हा एक टप्पा राहणार आहे. आणि जो महाराष्ट्रातील सगळ्यात लांब उड्डाणपूल तो तिसरा, म्हणजे 3 टप्प्यामध्ये आता द्वारकाची वाहतूक होणार आहे. आणि त्याचबरोबर इथे सर्व्हिस रोड सुद्धा होणार आहे. फक्त थेट सरळ सरळ जाणं हा राहणार नाही, पण बाजूने सर्व्हिस रोड पण राहील. ज्यांना आजूबाजूच्या दुकानांमध्ये आजूबाजूच्या जे घर आहे तिथं थांबता येईल असे सर्व्हिस रोड सुद्धा होणार आहे. बघा, पोल 104 हा आहे माझ्यासमोर, माझ्या डोक्यावरती, जो आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात लांब उड्डाणपूल आहे तो. आता हा एक स्लॅब झालेला आहे, हा एक स्लॅब झालेला आहे. हा एकदा स्लॅब झाला की द्वारकाचा हा जो चोकिंग पॉईंट आहे, हा जो सगळ्यात महत्त्वाचा चौक आहे नाशिकमधला, तो कार्यान्वित होईल, तो लवकरच सुरू होईल. मला एक कळत नाही, ज्या देशामध्ये सुप्रीम कोर्ट सुद्धा ऑनलाईन आलेलं आहे, सुप्रीम कोर्ट सुद्धा तुम्हाला लाईव्ह बघता येतं, सुप्रीम कोर्टामध्ये ज्या प्रोसिडिंग चालू आहे त्या तुम्हाला लाईव्ह बघता येतात, अशा देशामध्ये जे सरकारी अधिकारी कर्मचारी त्यांच्या ऑफिसेसमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगला, त्यांचं काम करत असताना व्हिडिओ रेकॉर्डिंगला का नाकारता, ते जाऊ द्या, ते तर नाकारतातच आपल्याला माहिती आहे. मला इथं पण हे लोक शूटिंग करण्यापासून रोखत होते की नाही, पहिले परवानगी घ्या. कशाला परवानगी घ्या? रोड माझा, नाशिक माझं, माझ्या पैशाने हा रोड होतोय आणि परवानगी तुमची कशाला घ्यायची? तुम्ही इथे नौकर आहात, तुम्ही माझं काम करायला आले आहात, जास्त लाडात येऊ नका. शेवटी मला जी शूटिंग करायची होती मी केलीच, त्यात काही हे नाही. पण ह्या का ॲटिट्यूड आहे यांचा भगवंताला. हे काय 2 नंबरचं कामं करतात का? नकली कामं करतायत का? जर सगळं असली आहे, सगळं चांगलं आहे, तर मग यांना घाबरायची गरज काय? का घाबरतात? कशासाठी घाबरतात? कोणाला घाबरतात? हे ते डायव्हर्जन आहे जे नाशिक रोडवरून द्वारकाकडे जातं आणि मुख्य रस्ता बंद असल्यामुळं या रस्त्याने लोकांना यावं लागतं. कसे नाचत नाचत सगळे वाहन आमच्या नाशिकचे येतात, बघू शकता कसे नाचत नाचत येत आहे. तर इथे पण 7.5 मीटरचा जो सर्व्हिस रोड आहे तो प्रस्तावित आहे. हे इकडं काठेगल्ली सिग्नल आहे आणि नाशिक रोडकडे पुण्याकडे जाणारा रस्ता आहे. आपण बघू शकता इथं आजची ट्रॅफिकची परिस्थिती काय. जो स्लॅब आपण खाली पाहिला तो चालू आहे आता, तो या गाडी खालचा तो स्लॅब आहे तो आता चालू आहे. द्वारका खरं तर अनेक वर्षांपासून ट्रॅफिक जामची द्वारकामुळं नाशिककरांना समस्या आहे. आपण बघू शकतो हा हायवेवरून उतरणारा, म्हणजे वरचा जो उड्डाणपूल आहे त्याच्यावरून उतरणारा हा समोर दिसतोय तुम्हाला, हा रस्ता आहे. आणि अनेक रस्ते, म्हणजे इथूनच 1, 2, 3, 4 लेन इथूनच येत आहे, इकडनं 2-3 लेन येत आहे. तर असे टोटल काहीतरी 16 रस्ते नाशिकच्या या द्वारका सर्कलवर मिळतात. तर आता आपण बघू शकतो हा आहे वरचा उड्डाणपूल. आता मी जिथे उभा आहे तो आहे जुना आपला द्वारका सर्कल, आणि जिथं नवीन बोगद्याचं काम चालू आहे तो हा आहे बोगदा. ह्या स्लॅब खाली आपण गेलो होतो, इथं बोगदा पूर्ण तयार आहे, हा स्लॅब पण पूर्ण तयार आहे आणि हा स्लॅब होणे बाकी आहे. तर आपण अपेक्षा करूया की ह्या स्लॅबचं उद्घाटन काहीतरी 31 तारखेला होणार आहे. आणि ही नाशिकच्या दिशेनेची परिस्थिती आता, म्हणजे नाशिक शहराकडे जेव्हा ह्या बोगद्यातून बाहेर निघतील गाड्या, तर ह्या नाशिक शहराकडे जाताना जी परिस्थिती ती ही आहे आता. तर आपण आशा करूया की हा स्लॅब चालू झाल्यानंतर पुन्हा बरीचशी ट्रॅफिकचा जो समस्या आहे आज नाशिकमध्ये ते कमी होईल. आता आपण द्वारका सर्कलच्या ज्या सर्वात उंच पॉईंटवर उभं राहता येईल त्या पॉईंटवर आता उभं आहोत.
आणि द्वारका सर्कल का, तर हे इथे पूर्वी द्वारका नावाचं हॉटेल होतं, त्याचं आता पुनर्निर्मिती चालू आहे. तर ह्या द्वारका हॉटेलच्या पॉईंटवरून ह्या सर्कलला हळूहळू द्वारका सर्कल असं नाव पडलं. हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला, जिथे आपण सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला इथे खाली जाऊन आलो, मी तुम्हाला दाखवलं की कशा प्रकारे सगळं ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यात आलेलं आहे नाशिकमध्ये, आणि कशा प्रकारे हा जो रस्ता आहे त्याच्या खालचा जो बोगदा आहे तो तयार झालेला आहे. आता जो बोगदा तयार झालेला आहे आणि ज्याच्यावर वाहनं वाहतूक करताय तो हा बोगदा आहे, ज्याच्यावरून आता ही सर्व वाहनं चालता येतील. हा आहे तो बोगदा, बोगद्याचा स्लॅब. मला पडलेला एक मूलभूत प्रश्न आहे, कारण हा जो उड्डाणपूल आहे आमच्या नाशिकचा, याच्या खालच्या रस्त्याला अगदी 2-3 डिग्रीचा ग्रेडियंट आहे, त्याच्यावरून सुद्धा पावसाळ्यामध्ये गाड्या सरकून पडतात. तर जेव्हा हा रस्ता खरोखर चालू होईल आणि जेव्हा पाऊस पडेल, पाणी मोठ्या प्रमाणात वरून खाली वाहतील, तेव्हा याची सेफ्टी काय, तर तो मला पडलेला प्रश्न आहे. अर्थात इंजिनियर भरपूर हुशार असतात अशी आपल्याला समज असते, तर त्यांनी काही ना काही त्याच्यावर नक्की उपाय काढला असेल. ही जी सगळी दुकानं दिसत आहे तुम्हाला बाजूची, त्यांची खरं तर कोर्टामध्ये केस सुरू आहे, परंतु यांचं पण काहीतरी बरं वाईट होईलच. कारण जे 7.5 मीटरचा सर्व्हिस रोड म्हणताय हे लोक, ह्या सर्व्हिस रोड नेमकं मग कुठून काढणार, तर त्याचं उत्तर हे की बा हे रस्त्यांना हे जे दुकान आहे हे दुकानं काढल्याशिवाय पर्याय नाही. आता ट्रॅफिकची परिस्थिती बघा, हा तो बोगद्याची ओपनिंग आहे जी नाशिक शहराच्या दिशेने जाणार आहे. आणि हा जो स्लॅब आहे हा 31 ऑगस्टला याचं हा स्लॅब पण ओपन होणार आहे असं ऐकतोय. याचा अर्थ हा की आज जे ट्रॅफिक आहे द्वारका सर्कलवर, जी फक्त स्थानिक वाहनांची आहे, तर त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी फरक पडेल आणि बऱ्यापैकी ट्रॅफिक कमी होण्यात मदत होईल. हा जो रस्ता आहे हा अमरधामच्या दिशेने जातोय आणि हा अनेक दिवसांपासून बंद आहे. कारण हा एक खूप मोठा निर्णय घेणं गरजेचं होतं सरकारला, कारण त्याशिवाय हा द्वारकाचा प्रश्न कधीच सुटला नसता. फक्त प्रश्न हाच आहे की एवढं करून खरोखर द्वारकाची ट्रॅफिक कमी होईल का? नाशिकचा सगळ्यात मोठा चोक पॉइंट कोणता दुसरा असेल तर तो आहे नाशिकचा द्वारका रस्ता बंद असल्यामुळे अनेक जे छोट्या छोट्या रस्त्यांमध्ये चोक पॉइंट निर्माण झाले, त्यापैकीचा हा एक पॉइंट आहे. आनंदा लॉन्ड्री आहे ही इथून सरळ आपण गेलो तर काठेगल्ली सिग्नलकडे जाणार आणि इकडे गेलो तर मुंबई नाक्याकडे जाणार. तर अनेक चोक पॉईंटपैकीचा हा एक चोक पॉईंट आहे. तर जेव्हा द्वारकाचा जो बोगदा आहे, द्वारका सर्कलचा जो नवीन रस्ता आहे तो सुरू होईल, आपण आशा करूया की ह्या रस्त्यांवर, छोट्या छोट्या रस्त्यांवर जो येणारा ताण आहे तो कमी होईल आणि नाशिककरांची ह्या ट्रॅफिकच्या समस्यापासून सुटका होईल. समस्या खूप आहेत नाशिककरांच्या, खड्डे ही समस्या आहे, स्पीड ब्रेकर ही समस्या आहे, ट्रॅफिक ही समस्या आहे, धूळ ही समस्या आहे. तुम्ही बघू शकता सगळीकडे धूळ उडताना तुम्हाला दिसत असेल. तर काय वाटतं मित्रांनो तुम्हाला, नाशिककरांचा प्रवास खरंच सुसाट होईल का? ह्या द्वारकाच्या नवीन कामामुळं, बोगद्यामुळं खरोखर नाशिककरांची सुटका या ट्रॅफिक जाम पासून होईल का? जे आगामी कुंभमेळ्याचं विकासाचं नियोजन सरकार आपल्याला दाखवतंय ते खरोखर योग्य आहे का? तर आपण नक्की आपल्या कमेंट्स करा. माझं काही चुकत असेल तेही सांगा, व्हिडिओमध्ये काय चुकतंय, काय बदल हवा आहे तेही सांगा. अजून इतर कोणत्याही विषयांवर मी व्हिडिओ केले पाहिजे तेही सांगा. वंदे मातरम. जय हिंद.